विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही आयनिक संयुगांची रेणुसूत्रे कशी लिहायची हे शिकणार आहोत। पहिलं उदाहरण आहे झिंक 2 क्लोराइड। आयनिक संयुगाचे सूत्र लिहिताना लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे त्या संयुगाचा एकूण प्रभार हा नेहमी 0 असावा। मग एकूण प्रभार म्हणजे काय? तर एकूण प्रभार बरोबर धन आयनांवरील प्रभार अधिक ऋण आयनांवरील प्रभार। आता हे जे आयनिक संयुग आहे झिंक क्लोराइड, यामध्ये झिंक हा धातू असल्यामुळे ते धन आयन आहे, कॅटायन आहे, आणि क्लोराइड हे अधातू असल्यामुळे ते ऋण आयन आहे, एनायन आहे। आता झिंक आयनचा प्रभार काय असेल बरं? तर ते आपल्याला दिलेल्या रोमन संख्येमधून समजते। रोमन संख्या जी कंसामध्ये लिहिलेली आहे तर ती आहे 2, म्हणजे झिंक आयन असेल Zn+2, बरोबर। आता क्लोराइड बद्दल बोलायचं तर क्लोराइड म्हणजेच क्लोरीन हे Cl- असं आयन असतं, त्याच्यावरती -1 इतका प्रभार असतो, बरोबर। आता दिलेल्या सूत्राप्रमाणे एकूण प्रभार तर 0 असायला पाहिजे। मग 0 प्रभार होण्यासाठी आपण झिंकचा जर एक आयन घेतला ज्याच्यावरती +2 एवढा प्रभार आहे, तर आपल्याला क्लोरीनचे 2 आयन घ्यावे लागतील, बरोबर। पहा मग एकूण प्रभार बरोबर 1 झिंकचे 2 आयन म्हणजे +2 अधिक 2 गुणिले क्लोरीनचा 1 आयन, बरोबर। मग यांचा प्रभार होईल 0। तर इथे आपल्याला 1 झिंक आयन आणि 2 क्लोराइड आयन लागतील, जेणेकरून एकूण प्रभार हा 0 होईल। आणि मग यावरून आपल्याला सूत्र मिळेल ZnCl2। चला अजून काही उदाहरणे पाहूया। आता आपल्याकडे आहे सोडियम सल्फेट। पुन्हा एकदा आपलं सूत्र काय सांगतं? एकूण प्रभार बरोबर धन आयनांवरील प्रभार अधिक ऋण आयनांवरील प्रभार, आणि हा दोन्ही प्रभार किती असावा? तर तो 0 असावा। येथे धन आयन आहे सोडियम, बरोबर, आणि सोडियम वरती +1 एवढा प्रभार असतो। आता सल्फेट हे एक पॉलीएटॉमिक आयन आहे, SO4-2। आता सोडियम वरचा प्रभार आहे +1 आणि सल्फेट वरचा प्रभार आहे -2, त्यामुळे येथे आपल्याला 2 सोडियम आयन आणि 1 सल्फेट आयन घ्यावं लागेल। असं जर घेतलं तर मग दोन्हींवरचा प्रभार हा 0 होईल। मग आपण लिहू शकतो 2 गुणिले +1 अधिक 1 गुणिले -2, बरोबर। असं जर घेतलं तर एकूण प्रभार 0 होईल। मग आपल्याला रासायनिक सूत्र मिळेल Na2SO4। आता अजून एक उदाहरण घेऊया, अमोनियम नायट्रेट। पुन्हा एकदा आपलं सूत्र आहे एकूण प्रभार बरोबर धन आयनांवरील प्रभार अधिक ऋण आयनांवरील प्रभार, बरोबर। आता येथे धन आयन आणि ऋण आयन दोन्हीही पॉलीएटॉमिक आयन आहेत। पॉलीएटॉमिक आयन म्हणजे 2 पेक्षा जास्त अणू असलेले आयन, ज्यांना एकत्रितपणे विशिष्ट असा एक विद्युत प्रभार असतो। मग जे अमोनियम आयन आहे त्याच्यावरती प्रभार असतो +1 NH4+, आणि नायट्रेट जे आयन आहे ते एनायन आहे, ऋण आयन आहे, त्याच्यावरतीही प्रभार असतो -1 NO3-1। मग एकूण भार 0 ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर प्रत्येकी 1 आयन घ्यावं लागेल। मग आपलं सूत्र होईल 1 गुणिले +1 अधिक 1 गुणिले -1 बरोबर 0। असं केल्यास एकूण प्रभार 0 होईल आणि आपल्याला सूत्र मिळेल NH4NO3। इथेच थांबूया। धन्यवाद।